नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. रोहित पवार यांनी 9 तारखेनंतर सर्व काही स्पष्टपणे सांगितलं जाईल. तत्पूर्वी आज अजितदादांचं स्मारक कशा प्रकारे उभं करायचं आहे या संदर्भात विद्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि पवार कुटुंब यांची बैठक झाली. हे रोहित पवार यांनी आवर्जून सांगितलं. आता पहिल्या 3 दिवसांचा दुखवटा संपल्याच शपथविधी घाईघाईमध्ये उरकल्यामुळे खलनायक ठरलेले आहेत ते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि कितीही नाही म्हटलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता मग 13वा दिवस निवडलेला आहे रोहित पवार यांनी. मग आता प्रश्न काय की विलिनीकरण होणार की नाही, काय म्हणाले होते अजितदादा पवार, कोणती तारीख त्यांनी 12 फेब्रुवारी सांगितली होती, आम्हाला तर काही त्याची कल्पना नव्हती. आणि अंत्यविधी चालू असतानाच विलिनीकरण, एकत्रीकरण असं बोललं जायला लागलं. कोण बोललं ते असं तटकरे विचारत आहेत. आणि मग एकूण जी काही सगळी परिस्थिती आहे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खुलासा करण्याची जबाबदारी रोहित पवार यांच्यावर आलेली आहे. जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांना जे बोलायचं होतं ते बोलून झालेलं आहे. त्यांनी अनेक दाखले दिलेले आहेत की कशा प्रकारे चर्चा झालेली आहे. आता रोहित पवार हे कुटुंबातले एक जबाबदार सदस्य आहेत. अजित पवार हे त्यांचे काका होते. त्या काका पुतण्यांचे संबंध अतिशय चांगले होते. अगदी जय पवारचं जे बहारीन परदेशामध्ये जे लग्न झालं तिथेही ते दोघे भरपूर यथेच्छ त्यांनी आनंद साजरा केला होता. आणि कुटुंबाची नाळ कधीच तुटणार नाही. आणि याचा संदर्भ देत काल शरद पवार यांनी अतिशय जबाबदारीने वक्तव्य केलं होतं की ही वेळ जी आहे, हे जे संकट कोसळलेलं आहे त्याच्यामध्ये एकमेकांना धीर देणं, परस्परांना समजून घेणं हे महत्वाचं आहे. आणि मग राजकीय चर्चा. आता मग ती त्या पहिल्या दुखवट्यात न करता आपण ती नंतर केली पाहिजे. हे जे शहाणपण, ही जी परिपक्वता आहे ती शरद पवारांच्या पक्षाने दाखवलेली आहे. आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, पहिला मुद्दा अत्यंत राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर महत्वाचा काय, आज भारतीय जनता पार्टी सगळ्या प्रकारे आम्ही कशा प्रकारे पवार कुटुंबाला, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांना कशा प्रकारे सांभाळत आहोत याचं प्रदर्शन मांडत आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री पद असेल ते आम्ही आता दिलेलं आहे. तो वारसा लक्षात घेऊन, ते महत्व लक्षात घेऊन आम्ही ते काम केलेलं आहे. परंतु हा शब्द काही देण्यात आलेला नाही की 2029 मध्ये देखील आम्ही आमचं स्वबळ विसरू आणि तुमच्या बरोबर तुमच्या सह निवडणूक लढू, हे काय म्हटलेलं नाही. आणि मग एक लक्षात घ्या, फेब्रुवारी आणि मार्च 2025 पासून चर्चा सुरू होती एकत्रीकरणाच्या संदर्भामधली. आणि इतकंच नाही, ही चर्चा सुरू होत असताना 10 जून जो राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन, राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ स्थापना जी शरद पवारांनी केली मुंबईला शिवाजी पार्क मैदानावर, ती तारीख होती 10 जून 1999. मग 10 जून 2025 मध्ये आपण घोषणाच करून टाकायची असं देखील ठरलं होतं, पण ते काही झालं नाही. त्याच्यानंतर महत्वाचा दिवस म्हणजे 12 डिसेंबर, शरद पवारांचा वाढदिवस. या दिवशी जाहीर करायचं असं ठरलं होतं, पण तेव्हाही ते काही झालेलं नाही. आता 23 जानेवारी म्हणजे 28 जानेवारीला जे दुर्दैवी घटना घडली त्याच्या अगदी 5 दिवस आधी जे कुटुंबातले अगदी स्नेही किरण गुजर यांना अजितदादा पवार म्हणाले होते की आता आपण एकत्र येतोय राजकीय दृष्ट्या. आणि हे किरण गुजर यांनी सर्व माध्यमांना सांगितलेलं आहे. तरी देखील
आज सुनील तटकरे ज्या पद्धतीचं वक्तव्य करत आहेत बघा, मला 2019 मध्ये पण व्हिलन ठरवलं गेलं. तसं त्यांनी ते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर ते काही तासांचं 1.5 दिवसाचं सरकार बसवलं होतं, तेव्हाही मी व्हिलन ठरलो होतो. 2022 मध्ये देखील मीच व्हिलन ठरलो. 2023 मध्ये जे काही झालं त्याच्यावर मीच व्हिलन ठरलो आणि आताही ठरलेलं आहे. आणि अजितदादा आणि माझे कसे 40 वर्षांपासूनचे जे घनिष्ठ संबंध वगैरे वगैरे ते बोललेले आहेत. आणि आहेतच, ते कुणी नाकारणार नाही. परंतु पत्रकारांनी अनेकदा अलीकडच्या काळामध्ये विचारलं की तटकरे आणि अजित पवार यांच्याबद्दल यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत एकत्रीकरणाच्या संदर्भात. त्यावेळेला निवडक पत्रकारांना अजित पवार असं म्हटलेले आहेत. अनेकांनी त्याच्या बातम्या दिलेल्या आहेत त्याच वेळेला की काही जणांचा विरोध आहे. ह्या बातम्या दिलेल्या हे लक्षात ठेवा. आणि दुसरं अत्यंत महत्वाची गोष्ट की ऑगस्ट 2024 मध्ये अजित पवार यांनी ज्या वेळेला अनेक टीव्ही चॅनलला मुलाखती दिल्या होत्या त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्याकडून एक चूक झालेली आहे की सुप्रियाच्या विरुद्ध मी सुनेत्राला लोकसभेमध्ये उभं केलं. ही चूक त्यांनी मान्य केलेली आहे जाहीरपणे की राजकारण आणि कुटुंब ह्या दोन स्वतंत्र गोष्टी त्या पद्धतीने ठेवल्या पाहिजेत. म्हणजे त्यांचा सांगायचा तो जो काही मतिता अर्थ आहे की कुटुंबामध्ये राजकारण नको. कुटुंबामधले कौटुंबिक जे नातं आहे, ती जी आत्मीयता आहे ती सांभाळली पाहिजे, अशा धोरण त्यांचं ते होतं. आणि मग तेच धोरण असायला पाहिजे असा आग्रह जर आज शरद पवार धरत असतील तर त्यात चूक काय. परंतु काय काय पक्ष फोडला, आता घर देखील फोडायचं. शरद पवारांनी त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये असं अनेक प्रकार केलेले, हाही महत्वाचा भाग आहे. परंतु आज पवार कुटुंबाची जी काही लिगसी आहे त्या अर्थाने महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आणि विशेषतः पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये ते काय महानगरपालिका निवडणुकांमध्ये कसं एकमेकांवर प्रहार झालेले ते काही सांगायची गरज नाही. ते सगळं जगजाहीर आहे. हा, मग इतकंच नाही, इतकं बोललं गेलेलं आहे. त्या प्रचाराच्या दरम्यान अजित पवार असं म्हणाले होते की भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीने जो केलेला आहे, माझ्याकडे पुरावे आहेत, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. तुम्ही 70,000 कोटी रुपयांचा तो 1,000 कोटी रुपयांचा जो निरर्थक माझ्यावर आरोप केला, पण माझ्याकडे पुरावे आहेत आणि वेळ प्रसंगी मी ते बाहेर काढीन. आणि त्याची एक झलक म्हणून त्यांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजना कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत त्याच्यामध्ये 200 कोटीचे ते कसे 310 कोटी केले त्यांनी विस्तृत सांगितलं. मग आता त्याच्यावरून बरेच राजकारण होत आहे. संजय राऊत बोलले वगैरे ते सगळं होत आहे. ते अगदी राज्यसभेत देखील बोलले. मग हे या पद्धतीने म्हणजे तो अगदी त्यांचा त्याच्यामुळे घातपात झाला असावा इथपर्यंत चर्चा सुरू आहे की अजित पवारांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे होते भारतीय जनता पार्टीमध्ये. आपण त्याविषयी स्वतंत्रपणे बोलू नंतर. पण ही जी गोष्ट आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण आणि मग जसं सुरुवातीला म्हटलं की 2029 मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत आणि मग आम्हाला आता सोबळ सोबळ 100% भाजप हे जे करायचं आहे, मग ते ते करायचं आहे. आम्ही ते जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार आम्हाला करायचं आहे. ते 3 वर्षांना आज जी काही म्हणजे संवेदनशीलता आम्ही किती दाखवतो, हे जे सगळं चाललेलं आहे, हे 6 महिने जाऊ द्या, फक्त 6 महिने जाऊ द्या. अजित पवार मास लीडर होते. 40 वर्ष त्यांचा म्हणजे त्यांचा राजकारणाचा दांडगा अनुभव आणि त्यांचा रोखठोक स्वभाव, त्यांचा रुतबा, त्यांची धमक, तर त्यांनी ती दाखवून दिली लोकसभा निवडणुकीनंतर. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये 41 आमदार निवडून आणले. आता त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मत ट्रान्सफर झालेले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे मत ट्रान्सफर झालेले, अनेक गोष्टी आहेत. त्या आता 2029 मध्ये असतील का? नसणार आहेत.
मग ते एकट्याच्या बळावर ते पुन्हा आता जसं सुनेत्रा पवार यांना काही अंडर एस्टिमेट करायचं नाही, परंतु त्यांना राजकीय अनुभव तेवढा तसा नाहीये. मग ते संघटनात्मक जे कौशल्य आहे आणि कसंही म्हणजे राजकीय अपरिहार्यता म्हणून कुणाला सोबत घ्यावं लागतं, इलेक्टिव्ह मेरिट बघावं लागतं, अनेक गोष्टी कराव्या लागतात. छोट्यातला छोटा कार्यकर्ता हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि ते कसं अजित पवारांमध्ये. मग आता सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जात आहे, त्या उपमुख्यमंत्री आहेत, ते दिलंच पाहिजे, त्याच्याबद्दल आनंद आहे. ते शरद पवारांनी काल सांगितलंय, आज रोहित पवारांनी देखील सांगितलं. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे निवडणुकीतली येणारी जी स्थिती आहे 2029ची, या सगळ्या गोष्टीचा विचार करता एक राजकीय निर्णय पक्का झाला पाहिजे की एकत्र आलं पाहिजे त्या दृष्टीने. आणि मग हे जे मी खलनायक मला ठरवलं जात आहे ते पटेल वगैरे त्यांचं जे चाललेलं आहे, कारण यांचे मंत्रिपदाचे हे बाशिंग बांधून बसलेले दिल्लीमध्ये आपल्याला मोदी शहा करतील. नाही केलं तर देवेंद्र फडणवीस आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन मोठं करते, इतकी यांना खात्री आहे. मग त्या याच्यामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे मूळ स्थान आहे ते राहायला पाहिजे. आणि मग आपण जे काही करणार आहोत तर ते योग्य झालं पाहिजे. आणि म्हणून जरा विचारपूर्वक आधी कौटुंबिक चर्चा पाहिजे. जसं शरद पवार यांनी जे ते कधी नव्हे ते वेळेवर आता बोलायला लागलेले आहेत. म्हणजे पहिल्या दिवशी बोलले की ते मला माहिती नाही ते काय शपथ म्हणजे त्यांनी काय निर्णय घेतला, तटकरे त्यांनी त्यांचा तो घेतला असेल. काल ते म्हणाले विद्याप्रतिष्ठानच्या तिथं स्मारक उभारायचं तर मला विचारत खरं. हा जो विसंवाद आहे हा विसंवाद व्हायला नको. आणि आता तरी या म्हणजे ही जी घटना घडलेली आहे, हे जे आकाश आभाळ कोसळलेलं आहे, पवार कुटुंबावर कोसळलेलं आहे, महाराष्ट्रावर आभाळ कोसळलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अतिशय समजूतदारपणे निर्णय घेतला पाहिजे. आणि निर्णय घेत असताना 4 जण बाहेरचे कोणतरी राजकीय सल्ला देतात आहे, राजकीय गणित मांडतात आहे, अमुक करतात आहे, तमुक करतात आहे ती दरी अजून मोठी करणार ना. आणि त्या दरीमध्ये आपल्याला आपली पोळी कशी भाजून घेता येणार आहे. म्हणजे आता चितेवरच सगळा कट शिजला. तिथं बारामतीच्या हॉटेलमध्येच सगळं झालं, गप्पा टप्पा काय करायचंय, पत्र काय लिहायचंय, ड्राफ्टिंग कसं पाहिजे, हे सगळं तिथंच ठरलेलं आहे. मग इतकं होऊन देखील जर आपण राजकीय शहाणपणा आणि कौटुंबिक ऐक्य जर ठेवू शकलो नाही तर आपण शरद पवार कसले हे बारामतीमध्ये घडत. आणि विशेष म्हणजे जसं काल आपण बोललेलो की लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना निवडून दिलं बारामतीने. विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं, तो मतदारसंघ तिथं म्हणजे अजित पवारांचा तो मतदारसंघ, तिथून देखील लोकसभेला मतदान झालं सुप्रिया सुळेंना. पण ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला अजित पवारांना त्या बारामतींनी निवडून दिलं त्या विधानसभेने, हे लक्षात घ्या. मग जसं आता ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापेक्षा मनसैनिक आणि शिवसैनिक यांची जी भावना आहे ती लक्षात त्या दोघांना घ्यावी लागली. आपले जे काही मतभेद शुल्लक वगैरे काय ते बाजूला ठेवावे लागले, निर्णय घ्यावा लागला. त्याचप्रमाणे फक्त बारामतीच नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये, मराठवाडा सगळीकडे ती जी कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती लक्षात घेऊन निर्णय झाला पाहिजे. आणि त्यासाठी ते एकत्र येणं हे गरज आहे, दोन्ही पक्षांना गरज आहे. आणि ती गरज आणि त्याचे सगळे पुरावे चर्चेचे हे 9 फेब्रुवारी नंतर रोहित पवार हे जाहीर करतील. आणि जयंत पाटलांनी तर ते जाहीर केलेलेच आहेत. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.